नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर फुलसांगवी राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावालगत असणाऱ्या नदीच्या बाजूला पूल न केल्याने शेतकऱ्यांच्या शेतातच पुराचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे शेती पिकाचे पुलाअभावी अतोनात नुकसान झाले आहे। संबंधित ठेकेदाराकडे व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करून देखील पूल न केल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात व ठेकेदाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत पुलाची मागणी केली आहे। खवाई दादाराव शिंदे, माझा सर्वे नंबर 17। इथे या पुलाच्या बाजूला आहे पाणी, तरी आमच्या ऊसामध्ये चाललेलं आहे, पुन्हा सोयाबीनमध्ये सगळं चाललेलं आहे। तरी मेहरबान साहेबांनी विनंती करून सांगता आम्ही की आमच्यासाठी हे जसं पुलाचं पहिलं होतं तसंच आमचं करून देणे, एवढीच विनंती करतो आम्ही। दुसरं काय म्हणत नाही। फुलसांगी फुलसांगी ते अर्धापूर रोड महामार्ग चाललेला आहे। तेथील पहिले 2 पुलं होते, तर त्यात एकच बांधलेलं आहे आता। त्याच्यामुळे आमच्या पाणीवर चालेल। विनंती विशेष एवढंच साहेबाला सांगायचं की आमच्या गरीबावर अन्याय करू नका। गाव तालुक्यात आष्टी गावा येते आमची शेती आहे, गावाला भिडून जवळ नदीपाशी। मी तानाजी रघुनाथ पावडे, शेतकरी। आम्हाला काय थोडी शेती आहे 2-4 एकर। तर ते इस्टिमेटप्रमाणे हे रोड जे मोठा गेलेला आहे अर्धापूर ते फुलसांगी महामार्ग, त्याचं काम इस्टिमेटप्रमाणे होत नाही नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं। आम्ही बार सरकारला विनंती करून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्या, BDOकडे गेल्या, तरी आमची कोणी खबरदारी घेत नाही। माहितीचा अधिकार मागला तर कोणी देत नाही। त्याला बुवा इस्टिमेटप्रमाणे काम करा तुम्ही, आमची काही तशी मनाई नाही रस्ता अडवण्यास। मात्र इस्टिमेटप्रमाणे काम होत नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान व्हायला। आणि त्याच्या जवळी थोडी खासदार साहेबाने शेती घेतलेली आहे, आमच्या तिथे आहेत खासदार साहेब नागेश पाटील, त्याने थोडी शेती घेतलेली आहे। त्याच्यामुळं त्याने ते फुल त्या ठेकेदारावर दबाव आणून कॅन्सल केला। त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी खूपच जमा व्हायला। तर आम्ही उद्या लेकराबाळाचा प्रश्न आहे, कसं करावं काय नाही याचं काही आम्हाला उत्तर कुठं भेटत नाही। आणि बरेच दिवसापासून 3 वर्ष झालं लगातार आमच्या शेतीचं नुकसान व्हायला। विनंती करून आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये याच्यामुळं आम्ही बार सांगलं तरी कोणी दखल घेत नाही। सुभाष रघुनाथ पावडे, राहणार आष्टी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। हे अर्धापूर ते फुलसांगी जाणारा हवे, याच्यावर 2 पुलं होते। मोठ्या नदीचा एक पूल आणि वर फुलचं झालेलं पाणी आहे। तर पहिल्यानं सगळा सर्वे केला, इंजिनियरनं सगळा सर्वे केला, दोन्ही पुलाचा सर्वे केला। खालच्या माणसानं आणि खासदारानं हे 2 फुलं असल्यामुळे त्यानं 30 गुंठे जमीन घेतल्याबद्दल हे फुल कॅन्सल केला इंजिनियरनं, आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं। हे काय करायचं ते डिपार्टमेंटनं आता ठरवा। प्रशासनानं आम्ही कागदपत्र केले, सगळं केले, डिपार्टमेंटनं काहीसुद्धा करू शकले नाहीत। हे खासदारानं 30 गुंठे घेऊन हे आमचा सगळा घोळ केला 2 फुलाचा। हे तर मोठा बांधला म्हणले, पहिला इंजिनियर काय अडाणी होता का? तर त्याला आम्ही सांगायला तर आम्हाला दाबदडप करायले आणि पोलीस संरक्षण मागायले। ह्याने आम्ही काय केलं पाहिजे की आम्हाला हे लवकर उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे। आम्ही BDOला केलो, जिल्हा अधिकाऱ्याला केलो, कलेक्टरला केलो आम्ही अर्ज। आमची कोणी कदर करण्यात आली खासदाराच्या याच्यामुळं। आणि आम्हाला वरच्यावर दबाव आणायले की आम्ही संरक्षण मागू
मै 30 गुंठे जमीन गेली तरी मी सोडायला तयार आहे. मी अतिक्रमांक केला नाही, यानं मागं अर्ज केले अतिक्रमांक केला म्हणून, तरी मी गुन्हानं बसलो. हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.